नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। काल ज्या ठिकाणाहून मी बातमी केली होती की अहमदपूर शहरातील कराडनगर भागामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे आणि या बातमीची दखल म्हणता येईल आपल्याला किंवा प्रशासन जागृत झालं आहे आणि वेळेस दखल घेतली आहे असं म्हणता येईल। बघू शकता तुम्ही या ठिकाणी काम सुरू करण्यात आले, मात्र हे काम कशा पद्धतीने केलं जातं हे मी काही माहिती घेणार आहे येथील जे कोणी असतील इथे। सर, तुमच्याकडे चालू आहे, कसं पाईप फुटायला लागला हे आपण कोण आहे पूर्ण अगोदर मला परिचय द्या, कॅमेराकडे करून बोलाल तुम्ही, बोला बोला बोला, हिंदी में बात कीजिए। काय हे काम लिखित दुरुस्तीचं टेंडर माझ्याकडे आहे आणि ह्याच्या अगोदर पाईपलाईनचं काम झालेलं होतं, पाईपलाईन तिथं फुटली होती सर। तर आम्ही दुरुस्त करून गेलतो, ही रस्त्यामध्ये आल्यामुळं आता नवीन इथं चिरलेलं आहे, पाईप चिरलेला सुद्धा आहे का, इथं चिरलेला आहे का, इथं पाईप कसं चिरतंय तुम्हाला माहित व्हावं। कोणी फोडलेला पाईप नाही, ही इथं दगड आलतं, बर दगड आल्यामुळं ती वाहनं गेलं वरून मोठे मोठे आणि वाहन एखादी फसलं असेल इथं, मग ती दगड मध्ये जाऊन चिरलंय हो का, इथून इथपर्यंत चिरलेला पाईप आहे, झूम करून बघू शकतो तुम्ही। बरोबर, हे आम्ही हे वारंवार म्हणजे कसं इथं आम्ही दुरुस्तच केलं नव्हतं, इथं आम्ही दुरुस्ती तिथं केलं होते आणि ही वाल तिथं चिखलामध्ये आलं आणि लोकांना पाणी घाण जाऊ लागलं म्हणून मग हे वाल इकडे बाजूला घेतले आपण रस्त्याच्या कड्याला। आम्ही तिथलं खोदकाम सुद्धा केलं नव्हतं आणि काम दुरुस्ती तिथं केलं नव्हतं, इथं केलं होतं, तिथं फुटलं होतं मोठी लाईनचा। तर आता ती रस्त्यामुळं दगड लागलंय आणि चिरलंय पाईप, ती नवीन झालंय। सर, काल नागरिक सांगत होते वारंवार पाईप फुटत आहे याच ठिकाणी, मग याला खोल घालण्याचा काही तुमच्याकडे उपाययोजना नाहीत का? ही लाईन खोल आहे, कमीत कमी ही 4 फूट खोल आहे, बर, पण ही रस्त्यामध्ये असल्यामुळे एखादी दगड मध्ये शिरल्यावर एचडीपीचा पाईप आहे, नरम पाईप असल्यामुळे मध्ये दाबल्यामुळे चिरलंय ती पाईप। ही सांगत होते नागरिक की 15 दिवसापासून पाणी वाया गेले, मग यापुढे कसं लक्षात? 4 दिवस झाले, 4 दिवसापासून होतं दुरुस्त करून आम्हाला कमीत कमी महिना झाला, इथं महिन्यानंतर ती पुढं लिकेज झालं अजून। तर लगेच स्थानिक प्रशासनाने अर्थात नगर परिषद प्रशासनाने पाईपलाईन दुरुस्त करण्याचं काम हाती घेतलेलं आहे। नागरिक त्यांच्या काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी तुमचं नाव अगोदर सांगा। मी इप्पर व्यंकट नामदेवराव, कराडनगर मध्ये हे माझं घर आहे इथं आणि जवळपास 1 वर्षापासून इथं असा त्रास आहे पाण्याचा। हे पाईप फुटलेला, आता पाईप फुटलेला आहे पण नाल्या नसल्यामुळं पूर्ण एवढा त्रास होतोय, पूर्ण पाणी तिथं थांबतंय, पूर्ण म्हणजे पाण्यामध्ये घर आहे का काय असं बघण्यात वाटतंय। नाल्यांचं पाणी आहे असं म्हणत होते ना त्यांनी, नाल्याचं पाणी आता पाणी नाल्याचं नाही, पाणी नाल्याचं पूर्वी होतं, आता पाणी पाईप फुटलेलं पाणी आहे आणि नाल्याचं पाणी तर ते वेगळं पाणी आहे, ते कमी पाणी आहे, पण पाईप फुटलेलं पाणी जास्त आहे आता आणि नाल्याचं पाणी तर यायलाच ते। बरं, मग हे पाईप पुन्हा फुटू नये म्हणून त्यांना काय तुमचा सल्ला असणार? खोल आणि चांगला मोठा पाईप टाकणे एक आणि नाल्या काढणे, नाल्या काढून हे पाणी काढल्याशिवाय पाणी जात नाही इथलं। सालाचे 12 महिने पाणी इथं असं आहे, कित्येक वेळेस निवेदन दिले, शिवसाहेबाला गोयल साहेब असताना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, पण याच्यावर काही पर्याय आणखी निघालेला नाही आहे, तर पर्याय काढावा शासनाने एवढीच विनंती आहे। ही जर बातमी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।